Hello students, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous practical lecture we had started the last section of this practical, that is identification of crude drug on the basis of chemical test. Okay, so in that section we had completed the experiments, 3 experiments, experiment number 21, experiment number 22 and experiment number 23. Okay, so in last practical lecture we had completed experiment number 23, that is identification of beeswax, benzoin and myrrh depending upon their chemical test. Okay, so amongst those lipids नेचरचा ड्रग beeswax हा होता आणि रेझिनस नेचरचा ड्रग बेन्झॉइन आणि मीर हे होते. ओके, सो ह्या 3 ड्रगचे आपण डिफरंट केमिकल टेस्टने कसं आयडेंटिफिकेशन करायचं आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे इन लास्ट प्रॅक्टिकल. ओके, सो आत्तापासून आपण जो आपला सेकंड सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपले मेजर ड्रग आहेत, TS मेकिंगचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत की आपण एखाद्या ड्रगचा डिपेंडिंग अपॉन देअर मॉर्फॉलॉजिकल अँड मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्सने कसा स्टडी करणार आहोत. सो हा जो आपला मेन सेक्शन आहे त्याच्यामधला एक्सपेरिमेंट नंबर 7 कंटिन्यू करणार आहोत. ओके, स्टार्ट करणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 7, that is study of the morphological and microscopical characteristics of coriander fruit. ओके, सो हा मेजर ड्रग आहे कोरिएंडर फ्रूट की जो आपण कार्मिनेटिव्ह कॅटेगरीमध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे इन थेरी. ओके, सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते तर कोरिएंडर फ्रूट आहे. कोरिएंडरला मराठीमध्ये धणे असं म्हणतात. इथे ही जी इमेज आहे ती तो त्याचा TS केलेला आहे. म्हणजे TS घेतल्यानंतर मायक्रोस्कोपमधून आपल्याला त्याचा TS कसा दिसणार आहे त्याची ही इमेज आहे. ओके, हे काय आहेत, धणे आहेत. धणे आपल्या घरी सगळ्यांच्या घरी अवेलेबल आहेत, राईट. सो तुम्ही ते धणे हातात घेऊन त्याचे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स चेक करू शकता. ओके, so aim of this experiment to study the morphological and microscopical characteristics of coriander fruit. Okay, so coriander fruitचे आपल्याला मॉर्फॉलॉजिकल आणि मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचं आहे या एक्सपेरिमेंट नंबर 7 मध्ये. ओके, सो रिक्वायरमेंट फॉर दिस एक्सपेरिमेंट ॲपॅरेटस वी नीड मायक्रोस्कोप, वॉच ग्लास, कॅमल हेअर ब्रश, ग्लास लाईट्स, कवर स्लिप, बीकर, ड्रॉपर, फिल्टर पेपर, फोर्सेप, टेस्ट ट्यूब holder, tripod stand, wire gauze, dissecting needle, sharp razor, etc. Okay, then for this TS making experiment we require the chemicals that include fluoroglycerol, concentrated hydrochloric acid, alcoholic picric acid, Sudan red 3, glycerin. So these are the chemical we need for the TS of coriander fruit. Okay, and crude drug we required is that coriander fruit, that is त्याला काय आपण म्हणतो मराठीमध्ये धणे. ओके, सो कोरिएंडर फ्रूटचा आपल्याला मॉर्फॉलॉजिकल स्टडी करायचा आहे आणि त्याचा TS घेऊन त्याचा इन ब्रीफ स्टडी आपण इथे करणार आहोत. ओके, सो इथे आपण जर सिनॉनिम बघितलं कोरिएंडर फ्रूटचं तर त्याला मराठीमध्ये धणे असं म्हणतात, हिंदीमध्ये धनिया म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये त्याला धनिका असं म्हटलं जातं. ओके, सो 3 डिफरंट लँग्वेजमध्ये त्याचे 3 डिफरंट सिनॉनिम आहेत. इन मराठी धणे, इन हिंदी धनिया अँड इन संस्कृत धनिका. ओके, बायोलॉजिकल सोर्स, सो इट कन्सिस्ट ऑफ ड्राई फ्रूट्स ऑफ कोरिएंड्रम सटायवम बिलॉंगिंग टू फॅमिली आंबेलिफेरी. ओके, सो कोणता पार्ट प्लांटचा ॲज ॲन कोरिएंडर म्हणून यूज केला जातो तर ड्राई फ्रूट्स. ओके, सो ड्राय फॉर्ममध्ये पूर्णपणे राईप झालेले असे फ्रूट्स जे आहेत, पिकलेले असे फ्रूट्स जे आहेत ते यूज केले जातात. व्हरायटी कोणती आहे प्लांटची तर कोरिएंड्रम सटायवम बिलॉंगिंग टू फॅमिली आंबेलिफेरी. ओके, सो इट शुड कंटेन नॉट लेस दॅन 0.3% ऑफ वोलाटाईल ऑइल बिलॉंगिंग टू फॅमिली आंबेलिफेरी. ओके, सो वोलाटाईल ऑइलचं जो कंटेंट आपण बघितलं फार्माकोपियल लिमिट, तर दॅट कोरिएंडर फ्रूट डज नॉट contain, so that fruit should contain not less than 0.3%. 0.3% पेक्षा कमी त्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइलचं कंटेंट असता कामा नये. ओके, सो सिनॉनिम आपण बघितलेला आहे मराठीमध्ये धणे, हिंदीमध्ये धनिया, संस्कृतमध्ये धनिका. अँड बायोलॉजिकल सोर्स इट कन्सिस्ट ऑफ ड्राई फ्रूट्स ऑफ कोरिएंड्रम सटायवम. It should contain not less than 0.3% of volatile oil belonging to family Umbelliferae. Okay, then next is that morphological characteristics. Okay, morphological characteristics धणे जर तुमच्या घरी अवेलेबल असतील तर तुम्ही हातामध्ये घेऊन बघू शकता. कलर आहे तो ब्राउनिश येलोइश ब्राउन टू ब्राउन कलर आहे. ओडर ॲरोमॅटिक आहे.
टेस्ट स्पायसी अँड कॅरेक्टरिस्टिक्स. धणे जर आपण खाल्ले तर त्याची टेस्ट कशी आहे, स्पायसी लागते. ओके, तिखट आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे एक स्पेसिफिक अशी त्याची टेस्ट आहे. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर आपण त्याचे चेक केले तर क्रीमोकार्प, मेरिकार्प अँड सिलोस्पर्मस नेचरचं फ्रूट आहे. ओके, सो क्रीमोकार्प आणि मेरिकार्प फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. ओके, सो धणे बघितलात तुम्ही, त्याला जर मध्ये तुम्ही प्रेस केला तर त्याचं 2 पार्टमध्ये डिवायडेशन होतं. ओके, सिंगल पार्टला आपण मेरिकार्प म्हणतो आणि 2 पार्ट एकत्र आल्यानंतर त्याला क्रीमोकार्प असं म्हटलं जातं. ओके, सो दीज आर द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल की धण्याला इथे जर कट दिला किंवा इथे जर प्रेस केलं तर धण्याचे 2 पार्ट होतात. एका पार्टला, सिंगल पार्टला आपण मेरिकार्प असं म्हणतो आणि 2 मेरिकार्प एकत्र आल्यानंतर क्रीमोकार्प फॉर्म होतं. ओके, अप्पर पोर्शन आहे त्याला स्टायलोपॉड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या सर्फेसवर रिजेस प्रेझेंट आहेत. ओके, 2 टाईपचे रिजेस आहेत, प्रायमरी रिजेस अँड सेकंडरी रिजेस. इथे तुम्हाला दिसते प्रायमरी रिजेस आहेत त्या कशा आहेत तर त्याच्यामध्ये रफ आहेत. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये वेव्ज आहेत आणि सेकंडरी रिजेस आहेत त्या प्लेन आहेत. ओके, सो त्याचं जे काही स्ट्रक्चरल फीचर्स आहेत त्याच्यावरून आपण त्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, आणि त्याचा देठावरचा भाग आहे त्याला पेडिसेल असं म्हटलं जातं. सो ही जी मॉर्फोलॉजिकल डायग्रॅम आहे ती एक्झाममध्ये खूपदा विचारली गेलेली आहे. ड्रॉ द मॉर्फोलॉजिकल डायग्रॅम ऑफ कोरिएंडर फ्रूट. ओके, सो तुम्हाला ही सेम डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. फर्स्ट जो पार्ट आहे क्राऊन लाईक पोर्शन आहे त्याला स्टायलोपॉड असं म्हटलं जातं. 2 टाईपचे रिजेस त्याच्या सर्फेसवर प्रेझेंट आहेत, प्रायमरी रिजेस अँड सेकंडरी. सेकंडरी रिजेस प्लेन आहेत, प्रायमरी रिजेसवर वेव्ज फॉर्म आहेत. ओके, देठाला आपण पेडिसेल म्हणतो. एका पोर्शनला त्याच्या आपण हाफ पोर्शनला मेरिकार्प असं म्हणतो आणि असे 2 मेरिकार्प एकत्र आल्यानंतर क्रीमोकार्प फॉर्म होतं. ओके, सो दीज आर द सर्टन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट कोरिएंडर फ्रूट. ओके, देन नेक्स्ट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलं तर व्होलाटाईल ऑइल कंटेंट जे आहे ते 0.2 to 1% एवढं आहे. मेन व्होलाटाईल ऑइल कंटेंटचं मेन ॲक्टिव्ह कंपोनंट आहे कोरिएंड्रॉल. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज डी-लिनालूल विच इज प्रेझेंट इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 60 to 70%. ओके, सो मेन व्होलाटाईल ऑइल जे आहेत ते मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. 0.2 to 1% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट असतं. व्होलाटाईल ऑइलमध्ये मेन ॲक्टिव्ह कंपोनंट आहे डी-लिनालूल विच इज ऑल्सो नोन ॲज कोरिएंड्रॉल. ओके, then it also contains the terpenes, फिक्स्ड ऑइल अँड प्रोटीन. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये आपण बघितलं तर व्होलाटाईल ऑइल, फिक्स्ड ऑइल आणि प्रोटीन आहे. व्होलाटाईल ऑइलचे जे डिफरंट कंपोनंट्स बघितले त्याच्यामध्ये मेन ॲक्टिव्ह कंपोनंट आहे डी-लिनालूल विच इज प्रेझेंट इन 90% कॉन्सन्ट्रेशन विच इज ऑल्सो नोन ॲज कोरिएंड्रॉल. राईट, अँड इट ऑल्सो कंटेन्स एल-बॉर्निऑल, जिरॅनिऑल, पायनिन अँड ल्यूज जे आहेत म्हणजे कोरिएंडरचे जे ल्यूज आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए कंटेंट असतं. ओके, सो कोरिएंडरचे ल्यूज म्हणजे काय तर आपण कोथिंबीर, थोडक्यामध्ये कोथिंबीर आणता तुम्ही घरामध्ये. सो ती कोथिंबीर जी आहे त्यालाच कोरिएंडरचे फ्रूट्स येतात. ओके, आणि त्याची जी पानं आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स फॉर दिस कोरिएंडर फ्रूट. ओके, नेक्स्ट पार्ट युजेस ऑफ दिस कोरिएंडर इज यूज ॲज अन कार्मिनेटिव्ह. ओके, कार्मिनेटिव्ह कॅटेगरी अंडर आपण कोरिएंडर फ्रूटचा स्टडी केलेला आहे इन थेरी. आपल्या थेरी पार्टमध्ये कार्मिनेटिव्ह अँड जी आर रेग्युलेटरचा जो आपण चॅप्टर बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण कोरिएंडर फ्रूटचा स्टडी केलेला आहे. राईट, ॲरोमॅटिक अँड स्टिम्युलंट म्हणून यूज होणार आहे, ॲज अन फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज होतो कारण का त्याला स्पेसिफिक अशी ओडर असते, ॲरोमा असतो. ओके, देन कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ कंपाऊंड स्पिरिट ऑफ ऑरेंज अँड कॅस्करा इलिक्सर. ओके, सो ऑरेंज आणि कॅस्करा इलिक्सर्सचं जे स्पिरिट ऑफ ऑरेंज आणि कॅस्करा इलिक्सर्स हे जे डिफरंट फॉर्म्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये ॲज अन कॉमन इन्ग्रेडियंट म्हणून कोरिएंडर यूज केला जातो. ओके, सो युजेसमध्ये आपण बघितलेलं आहे इट यूज ॲज अन कार्मिनेटिव्ह, ॲरोमॅटिक, स्टिम्युलंट इन स्पायसी फूड्स अँड ॲज अन फ्लेवरिंग एजंट. ओके, सो इथे आपण जर सबस्टिट्यूट बघितलं म्हणजे कोरिएंडर जर प्रेझेंट नसेल किंवा कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल त्याच्याऐवजी आपण बॉम्बे कोरिएंडर ह्या प्लांट व्हरायटीपासून जो काही कोरिएंडर मिळणार आहे तो आपण यूज करू शकतो. सो दिस इज द सबस्टिट्यूट फॉर दिस कोरिएंडर फ्रूट. ओके, देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कोरिएंडरची मायक्रोस्कोपी. ओके, सो मायक्रोस्कोपी बघण्याआधी आपण बघूया की कोणत्या कोणत्या प्रोसिजर फॉलो करून आपल्याला त्याचा TS काढायचा आहे. ओके, सो TS मेकिंगच्या प्रोसिजर ज्या आहेत त्या सगळ्यात मेजर ड्रग्ज जे आहेत त्यांच्यासाठी कॉमन आहे.
ओके. आपण फर्स्ट काय करतो, कवर स्लिपमध्ये आपण वॉटर घेणार आहोत. एका कवर स्लिपमध्ये स्टेनिंग रिएजंट घेणार आहोत, दॅट इज HCl आणि फ्लोरोग्लिसरॉल. ओके. सो HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि फ्लोरोग्लिसरॉल जे आपण घेणार आहोत ते 1:1 प्रपोर्शनमध्ये घेणार आहोत, मीन्स सेम क्वांटिटीमध्ये घेणार आहोत. ओके. आणि अनदर वॉच ग्लासमध्ये आपण पुन्हा वॉटर घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो, कोरिअँडरचे जे फ्रूट आहेत त्याचा हाफ पोर्शन जो आहे म्हणजे मेरिका पोर्शन आहे तो आपल्याला स्लाईडवर घ्यायचा आहे आणि न्यू शार्प रेझरने आपल्याला त्याला कट द्यायचे आहेत. ओके. कट दिल्यानंतर जे काही स्मॉल सेक्शन्स आपल्याला मिळणार आहेत ते विथ द हेल्प ऑफ ब्रश आपल्याला वॉच ग्लास विच कंटेन्स द वॉटर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. ओके. वॉटरमध्ये प्लेस केल्यानंतर त्याच्यामधले जे एकदम थिन एकदम फाईन असे आपले सेक्शन आलेले आहेत तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला आपल्याला स्टेनिंग सोल्युशनमध्ये ॲड करायचं आहे. ओके. 2 to 3 मिनिट्ससाठी आपल्याला त्याला स्टेन होऊ द्यायचं आहे आणि असाच पूर्णपणे स्टेन झालेला TS आहे त्याला आपल्याला पुन्हा वॉटरमध्ये ॲड करायचं आहे, वॉश करून घ्यायचं आहे. सो पुन्हा वॉटरमध्ये ॲड केल्यामुळे काय होतं, जे काही एक्सेस स्टेन त्या TSमध्ये प्रेझेंट असतं ते वॉशआउट होतं. ओके. सो असा जो TS आहे त्याला आपल्याला न्यू स्लाईडवर प्लेस करायचा आहे. त्याच्यावर आपल्याला वॉटरचे 2 ते 3 ड्रॉप ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ फोर्सेप आपल्याला त्याच्यावर कवर स्लिप प्लेस करायचे आहे. ओके. कवर स्लिप प्लेस करताना आपल्याला प्रिकॉशन घ्यायची आहे की त्याच्यामध्ये एअर बबल्स येणार नाहीत. ओके. जर एअर बबल्स आले तर ते रिमूव्ह करायचे आहेत आपल्याला. ओके. रिमूव्ह करण्याची टेक्निक मी तुम्हाला सांगितलेली आहे. कवर स्लिप स्लाईडली आपल्याला होल्ड करायचे आहे, लिफ्ट करायचे आहे, वरती उचलून धरायचे आहे आणि तिथून आपल्याला विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर सम ड्रॉप ऑफ वॉटर ॲड करायचे. त्याच्यामुळे जो काही एअर बबल आलेले आहेत ते रिमूव्ह होतात. ओके. आणि त्याच्यानंतर एक्सेस वॉटर जे आहे ते स्लाईडवरचं आपल्याला वाईप आऊट करून घ्यायचं आहे आणि अशी क्लीन स्लाईड जी आहे ती आपली रेडी होणार आहे टू एक्झामाइन अंडर द मायक्रोस्कोप. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मायक्रोस्कोप ॲडजस्ट करायचा आहे, लाईट त्याचे ॲडजस्ट करायचे आहे, लेन्सेस फिट करायचे आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर ही स्लाईड जी आहे ती त्याच्या बेसवर फिट करायची आहे विथ द हेल्प ऑफ क्लिपने आपल्याला ती प्लेस करायची आहे आणि त्याच्यानंतर मायक्रोस्कोपचा ॲडजस्टमेंट करून विथ द हेल्प ऑफ फाईन अँड कोर्स ॲडजस्टमेंट नॉब त्याच्यानंतर आपल्याला तो जो काही TS आहे तो व्यवस्थित फोकस करायचा आहे आणि आपल्याला मायक्रोस्कोप अंडर त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर जे काही आपल्याला त्या मायक्रोस्कोपमधनं इमेज दिसणार आहे ते आपल्याला विथ द हेल्प ऑफ पेन्सिल आपल्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्यायचे आहे. ओके. सो असा सगळे प्रोसिजर फॉलो केल्यानंतर आपल्याला कोरिअँडरचा TS जो मायक्रोस्कोपमधनं दिसणार आहे तो असा TS दिसणार आहे. ओके. सो दिस इज द इमेज ऑफ TS ऑफ कोरिअँडर फ्रूट. ओके. सो आता आपल्याला TSमध्ये जे काही डिफरंट लेयर्स आहेत त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत. मायक्रोस्कोपमधून जो आपल्याला TS दिसणार आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते डिफरंट लेयर्स आहेत त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत अंडर द मायक्रोस्कोपी ऑफ कोरिअँडर फ्रूट. ओके. सो कोरिअँडरचा जो TS आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे, पेरिकार्प. ओके. आणि सेकंड जो आहे तो सीड पार्ट आहे. ओके. सो मध्ये जे तुम्हाला दिसते इथे तो सीड पार्ट आहे आणि हा जो पोर्शन आहे तो पेरिकार्प रिजन आहे. ओके. सो दिस पेरिकार्प रिजन विच हॅविंग अ 3 लेयर इपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प. ओके. सो आउटर लेयर जी आहे ती इपिकार्पची आहे, मिडल लेयर जी आहे ती मेसोकार्पची आहे आणि त्याच्या आतली जी लेयर आहे ती एंडोकार्पची आहे. ओके. सो फर्स्ट लेयर आपण बघूया इपिकार्प. ही जी आउटर लेयर तुम्हाला दिसते सो इपिकार्प विच इज अन सिंगल लेयर thickened polygonal tubular cells. Few cells contains calcium oxalate crystals which covered with smooth cuticle. ओके. सो ही जी सिंगल लेअर तुम्हाला दिसते की जी सिंगल लेअर जी आहे इथे तुम्हाला ह्या इमेजमध्ये व्यवस्थित दिसते. इथे येलो कलरची जी सिंगल लेअर दिसते त्याला क्युटिकलने कवर, बाहेरून एक क्युटिकलचं फाईन कवरिंग आहे. सेल्स जे आहेत त्या लेअरचे ते पॉलिग्युलर ट्युब्युलर टाईप सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स प्रेझेंट्स आहेत. ओके. सो दिस इज द फर्स्ट लेअर दॅट इज इपिकार्प. त्याच्यानंतर ही जी मधली लेअर तुम्हाला दिसते की जी स्टेन झालेली आहे त्याला आपण मेसोकार्प असं म्हणतो. ओके. सो दिस मेसोकार्प लेअर डिवायडेड इंटू द 3 लेअर. ओके. सो ही जी आहे मेसोकार्पची आउटर लेअर आहे, ही मिडल लेअर आहे आणि त्याच्यात थोडा आतमध्ये ही इनर लेअर आहे. ओके. सो इनर लेअरला आपण एंडोकार्प असं सुद्धा म्हणतो. ओके. सो मिडल लेअर, आउटर लेअर जी आहे विच इज पुअरली अरेंज, टँजेन्शियली इलॉंगेटेड, नॉन लिग्निफाईड पॅरेनकायमा, लॅक्युना ॲट डॉर्सल साईड्स. ओके. सो इथे तुम्हाला जी, एक मिनिट,
ओके. सो इथे जे आउटर स्पेस तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये काय आहे पॅरेनकायमेटस सेल्स आहेत. ओके. लॅक्युनस स्पेसेस असतात म्हणजे एअर स्पेसेस प्रेझेंट्स असतात. ओके. देन नेक्स्ट लेअर इज दॅट मिडल लेअर. ओके. सो मिडल लेअर इथे तुम्हाला जी दिसते की जी डार्क कलरमध्ये तुम्हाला दिसते TS जेव्हा तुम्ही स्टेनिंग रिएजंटसोबत ट्रीट करता तेव्हा ही जी मेसोकार्प लेअर आहे ती पिंकिश कलरने स्टेन झालेली असते. ओके. सो फ्युजिफॉर्म आहे, लिग्निफाईड आहे, स्क्लेरेनकायमेटस सेल्सने बनलेली आहे. इन सिन्युसियस सेल्स स्क्लेरेनकायमेटस सेल्स आर 2 टाईप्स, 2 टाईपचे स्क्लेरेनकायमेटस सेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. टँजेन्शियली इलॉंगेटेड अँड लॉन्जिट्युडनली इलॉंगेटेड स्क्लेरेनकायमेटस सेल्स. ओके. सो इथे तुम्हाला दिसतात फायब्रस नेचरचे असे स्क्लेरेनकायमेटस सेल्स आहेत. ओके. आणि इथे व्हॅस्क्युलर बंडल्स टाईप असे स्क्लेरेनकायमेटस सेल्स प्रेझेंट्स आहेत. ओके. सो 5 व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत डॉर्सल साईड. डॉर्सल रिजनला 5 व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. ओके. इथे एक व्हॅस्क्युलर बंडल आहे 1 2 3 4 अँड 5. ओके. सो इथे तुम्हाला दिसते इथे पिंक कलरने जे इथे शाईन होत आहेत. 1 व्हॅस्क्युलर बंडल, 2 3 4 अँड 5. ओके. सो डॉर्सल रिजनला असे 5 व्हॅस्क्युलर बंडल्स अवेलेबल्स असतात. अँड 2 विट्टे ॲट द व्हेंट्रल साईड. व्हेंट्रल रिजनला 2 विट्टे प्रेझेंट आहेत. ओके. सो कोरिएंडर फ्रूटमध्ये 2 विट्टे प्रेझेंट आहेत ॲट द व्हेंट्रल रिजन. ओके. देन इनर लेअर विच इज लार्ज इरेग्युलर हेक्झागोनल लिग्निफाईड पॅरेनकायमा. ओके. इनर लेअरला लिग्निफाईड असे पॅरेनकायमेटस लेअर्स जे आहेत ते प्रेझेंट्स आहेत विच इज हेक्झागोनल इन नेचर. ओके. एंडोकार्प आहे विच इज द थर्ड लेअर ऑफ दिस पेरिकार्प रिजन. सो इनर पेरिकार्प शोज द टिपिकल पार्क्वेटरी अरेंजमेंट ऑफ द सेल्स. ओके. सो इथे जे आहे ते इनरमोस्ट लेअर आहे पेरिकार्पची, त्याला एंडोकार्प असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट इज दॅट सीड. हा जो मधला पोर्शन आहे तो सीडचा आहे. सो दिस सीड कंटेन द टेस्टा अँड एंडोस्पर्म. सीडमध्ये टेस्टा आणि एंडोस्पर्म आहे. सो टेस्टा इट इज अन सिंगल लेअर अँड येलोइश इन कलर. ओके. सो इथे तुम्हाला येलो कलरची जी सिंगल लेअर दिसते ती कशाची आहे, टेस्टाची आहे. ओके. सिंगल लेअर सेल आहे, येलो कलरची आहे. त्याच्यानंतर त्याच्या इथे आतमध्ये जो मधला पोर्शन दिसतो तो एंडोस्पर्म आहे विच इज थिक वॉल्ड पॉलिगोनल सेल्युलोजिक पॅरेनकायमा विच कंटेन्स द फिक्स्ड ऑइल. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, फिक्स्ड ऑइल, ॲल्युरॉन ग्रेन्स, मायक्रो रोझेट्स टाईप कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स ह्या एंडोस्पर्ममध्ये जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट्स असतात. ओके. सो दिस आर द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस कोरिएंडर फ्रूट. इथे जिथे 2 मेरिकार्प एकमेकांना अटॅच झालेला आहे तो कार्पोफोरचा रिजन आहे. ओके. दिस इज द रॅफी पोर्शन. ओके. इथे रॅफी पोर्शन प्रेझेंट आहे. सो हा जो झाला तो काय आहे कोरिएंडर फ्रूटचा TS आहे. आपण कोरिएंडर फ्रूट जेव्हा त्याचा हा पोर्शन आहे हा असा आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत स्लाईडवर आणि त्याला ब्लेडने असे वरून इथून कट देणार आहोत आणि असे फाईन TS आपल्याला ह्याचे घ्यायचे आहेत आणि असा मग आपल्याला हा पोर्शनचा असा TS मायक्रोस्कोपमधनं दिसणार आहे. ओके. सो दिस आर द मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोरिएंडर फ्रूट. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये ही कोरिएंडर फ्रूटचं जो TSची डायग्रॅम आहे ती ड्रॉ करायची आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला जर्नलमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला तिथे लिहून ठेवायचं आहे. ओके. डायग्रॅम ड्रॉ केल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ओके. आणि डिस्क्रिप्शन लिहिल्यामुळे त्याच्यामध्ये जे लेयर्स आहेत त्याचं जे काही मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुमचं क्लिअर होऊन जाईल. ओके. सो तुम्हाला प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये एम एक्सपेरिमेंटचा, त्याच्यानंतर त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कन्स्टिट्युएंट्स, युजेस, त्याचे सबस्टिट्यूट किंवा अडल्ट्रंट काय असतील ते आणि त्याचा मायक्रोस्कोपिकल डायग्रॅम, त्याचे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आणि मायक्रोस्कोपिकल डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचे स्टेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. म्हणजे जेव्हा डिफरंट स्टेनिंग रिएजंटसोबत आपण कोरिएंडर फ्रूटचा TS ट्रीट करू तेव्हा आपल्याला डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स जे आहेत त्याच्यामधले ते स्टेन झालेले दिसणार आहेत. ओके. सो फर्स्ट काय करायचं आहे, TS प्लस फ्लोरोबिस्नॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl हे जे आपला रेग्युलर TS स्टेनिंग रिएजंट आहे तो जेव्हा आपण यूज करतो तेव्हा TSमध्ये पिंक कलर दिसतो. कशाला तर लिग्निफाईड स्क्लेरेनकायमा अँड व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके. सो इथे तुम्हाला जी मिडल लेअर आहे इथे दिसते मेरिकार्प. त्याच्यामध्ये हा जो पट्टा आहे की ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल आणि स्क्लेरेनकायमेटस इथे जे फायब्रस सेल्स तुम्हाला दिसत आहेत मध्ये
त्याला स्क्लेरेनकायमॅटस सेल्स असं म्हटलं तर दिसतात इथे येलो कलरचे, ते स्क्लेरेनकायमॅटस सेल्स आहेत. इथे पिंक आणि रेड कलरने जे स्टेन झालेले आहेत ते वॅस्क्युलर बंडल्स आहेत. ओके, सो हा जो पट्टा आहे इथे TS मधला मेसोकार्प रिजनमधला तो पिंक कलरने स्टेन होणार आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेनिंग टेस्ट की जिथे तुम्हाला TS, फ्लोरोग्रिस्नॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl जर ट्रीट केलं तर त्या TSमध्ये लिग्निफाईड स्क्लेरेनकायमॅटस सेल्स आणि वॅस्क्युलर बंडल्स जे आहेत ते पिंक कलरने स्टेन होणार आहेत. राईट, देन नेक्स्ट इज दॅट TS प्लस अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिड. ओके, सो एखादा कोरिएंडरचा फाईन TS आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला कॉन्सन्ट्रेटेड पिक्रिक ॲसिडमध्ये ट्रीट करायचा आहे. ओके, सो असा जर TS आपण मायक्रोस्कोपमधनं ऑब्झर्व केला तर टेस्टा एंडोस्पर्म रिजन जो आहे इथे मध्ये तुम्हाला जो सीडमध्ये हा जो एंडोस्पर्मचा रिजन दिसतो त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे ॲल्युरॉन्स ग्रेन प्रेझेंट असतात. ओके, सो हे ॲल्युरॉन्स ग्रेन जे आहेत ते अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिडमुळे त्यांना येलो कलरचं स्टेन येतं. ओके, सो ह्या एंडोस्पर्म रिजनमध्ये तुम्हाला येलो कलरचे ॲल्युरॉन्स ग्रेन्स दिसणार आहेत जेव्हा TS आपण अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिडसोबत ट्रीट करू. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेनिंग टेस्ट. देन थर्ड इज दॅट TS प्लस सुदान रेड. जेव्हा आपण ट्रीट करू सुदान रेड हा जो स्टेनिंग रिएजंट आपण जेव्हा TSमध्ये ॲड करणार आहोत तेव्हा ऑइल ग्लोब्युल्स प्रेझेंट असणार आहेत आणि क्युटिकल लेअर जी आहे ती रेड कलरमध्ये कन्वर्ट होते. ओके, म्हणजे TSमध्ये जे काही डिफरंट सेल्स आहेत त्याच्यामध्ये जिथे जिथे ऑइल ग्लोब्युल्स असणार आहेत ते रेड कलरने स्टेन होणार आहेत आणि हा जो क्युटिकलचा आउटर मोस्ट कवरिंगचा जो काही पोर्शन आहे तो रेड कलरने स्टेन होणार आहे. ओके, सो ऑइल ग्लोब्युल्स की जे एंडोस्पर्ममध्ये प्रेझेंट असणार आहेत ते रेड कलरने स्टेन होणार आहेत आणि हा जो बाहेरची जी आउटर लेअर आहे क्युटिकलची ती रेड कलरने स्टेन होणार आहे. ओके, सो दीज आर द 3 स्टेनिंग टेस्ट फॉर दिस कोरिएंडर फ्रूट. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जर्नलमध्ये ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे. फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते मॅक्रोस्कोपीचं आहे, दॅट इज मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सचं आहे. ओके, कलर तुम्हाला लिहायचा आहे ब्राउनिश येलो कलर. कसा आहे कोरिएंडरचा कलर ते आपण बघितलेला आहे. कलर ब्राउनिश येलो. ओडर ॲरोमॅटिक असते. टेस्ट स्पायसी अँड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. एक्स्ट्रा फीचर्स त्याच्यामध्ये क्रीमोकार्प, मेसोकार्प आणि सिलोस्पर्मस टाईपचं हे फ्रूट आहे. ओके, सो दीज आर द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. हे जे काही डिफरंट ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला जर्नलमध्ये तुमच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचं आहे. ओके, सो सेम इथे दिलेलं आहे तसं तुम्हाला तुमच्या जर्नलमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला जर्नलमध्ये दिलेलं आहे स्टेनिंगसाठी. ओके, सो आपण जे 3 स्टेनिंगचे टेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही आपलं ऑब्झर्वेशन आहे जे काही इन्फरन्स आहे ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, फर्स्ट स्टेनिंग टेस्ट आपण केलेली आहे TS प्लस फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, सो ह्याचं काय मिळणार आहे आपल्याला ऑब्झर्वेशन पिंक कलर दिसणार आहे. ओके, TSमध्ये आपल्याला पिंक कलर दिसतो. कशाला तर लिग्निफाईड स्क्लेरेनकायमा अँड वॅस्क्युलर बंडल्स. ओके, सो ह्यांना आपल्याला पिंक कलर दिसतो. ओके, सो असं ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला तुमच्या जर्नलमध्ये भरायचं आहे. ऑब्झर्वेशनच्या कॉलममध्ये पिंक कलर लिहायचा आहे. इन्फरन्समध्ये लिग्निफाईड स्क्लेरेनकायमा अँड वॅस्क्युलर बंडल असं लिहायचं आहे. ओके, देन सेकंड रो दिलेली आहे त्याच्यामध्ये स्टेनिंगची टेस्ट दिलेली आहे TS प्लस अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिड. ओके, सो TS जेव्हा अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिडसोबत आपण ट्रीट करू तेव्हा आपल्याला येलो कलर TSमध्ये दिसणार आहे. कशामुळे येलो कलर दिसतो? ड्यू टू द ॲल्युरॉन ग्रेन्स. ओके, त्याच्यामध्ये ॲल्युरॉन ग्रेन्स प्रेझेंट असतात एंडोस्पर्ममध्ये, ते येलो कलरमध्ये स्टेन होणार आहेत. ओके, आणि लास्ट स्टेनिंगची टेस्ट आपण केली होती TS प्लस सुदान रेड 3. जर सुदान रेड 3 या स्टेनिंग रिएजंटसोबत जर TSला ट्रीट केलं तर TSमध्ये आपल्याला रेड कलर दिसणार आहे. कोणत्या सेलला रेड कलर दिसणार आहे तर ऑइल ग्लोब्युल्स आणि क्युटिकल रिजन जे आहे तिथे आपल्याला रेड कलर फॉर्म झालेला दिसणार आहे. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. मेजर एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण TS मेकिंगचा एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण कोरिएंडर फ्रूटचा मॉर्फोलॉजिकल आणि मायक्रोस्कोपिकल स्टडी केलेला आहे. ओके, त्याच्यावरून आपल्याला आपल्या जर्नलमध्ये फायनल कन्क्लुजन लिहायचं आहे. द गिवन सॅम्पल ऑफ क्रूड ड्रग इज फाउंड टू बी कोरिएंडर फ्रूट. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये कोरिएंडर फ्रूटचं प्लांट दिलेलं आहे. हे कोरिएंडर फ्रूट आहेत. ओके, आणि ही त्याची पानं आहेत. ओके, कोथिंबीर सगळ्यांनी बघितलेलं आहे. धणे सगळ्यांच्या घरी आहेत. सो तुम्हाला हा ड्रग काही नवीन नाही आहे, तुम्ही बघितलेला आहे. फक्त तो आता आपण आपल्या फार्माकोग्नसी ह्या सब्जेक्टमध्ये त्याचा स्टडी करणार आहोत ॲज अँड ड्रग. ओके, सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट कंप्लीट झालेला आहे. सो जर्नलमध्ये तुम्ही बघितलात तर कन्क्लुजन नंतर तुम्हाला 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके,
सो ते क्वेश्चन्स तुम्ही रीड करायचे आहेत, त्याचे आन्सर सर्च करायचे आहेत आणि मग तुम्हाला ते जर्नलमध्ये लिहायचे आहेत. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, विच विटॅमिन इज प्रेझेंट इन कोरिअँडर लीफ. मग असे आपण बघितलेलं आहे की कोरिअँडरचे जे लीफ आहेत विच इज रिच इन कंटेंट ऑफ विटॅमिन ए, राईट. सो त्याचा आन्सर विटॅमिन ए असणार आहे. देन सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ कोरिअँडर सटायवम इज डिफरन्शिएटेड फ्रॉम बॉम्बे कोरिअँडर बाय मॉर्फोलॉजिकल अँड मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो हे तुम्हाला सर्च करायचं आहे की कोरिअँडरची जी कोरिअँड्रम सटायवम ही जी जेन्युन ड्रगची व्हरायटी आहे ती बॉम्बे कोरिअँडर ह्या व्हरायटीपासून कशी डिफरंट आहे इन मॉर्फोलॉजिकल अँड मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्सनी. ओके. देन थर्ड क्वेश्चन इज दॅट गिव 2 थेरॅपेटिक युजेस ऑफ कोरिअँडर ऑइल. ओके. सो कोरिअँडर फ्रूटपासून जे ऑइल आपण सेपरेट आउट करणार आहोत, सो अशा कोरिअँडर ऑइलचे थेरॅपेटिक युजेस कोणते कोणते आहेत असे 2 युजेस तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत. ओके. देन फोर्थ क्वेश्चन इज दॅट विच प्रिन्सिपल गिव्ज कार्मिनेटिव्ह ॲक्शन टू कोरिअँडर. ओके. सो कोरिअँडरची जी कार्मिनेटिव्ह ॲक्शन आहे ती कोणत्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये कोरिअँडरला मिळालेली आहे. ओके. सो कोरिअँडरचे जे व्होलाटाईल ऑइल कंटेंट आहे त्याच्यामध्ये मेन कंपोनंट आहे कोरिअँड्रॉल विच इज ऑल्सो नोन ॲज डी लिनालूल विच पजेस द कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी, राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट डिस्क्राइब द एंडोकार्प अँड विच इज ऑब्झर्वड इन टीएस ऑफ कोरिअँडर. कोरिअँडरच्या टीएसमध्ये जो एंडोकार्प रिजन आपल्याला दिसलेला आहे त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो एंडोकार्प आपण बघितलेला आहे इनरमोस्ट लेअर आहे पेरिकार्पची. ओके. की ज्याच्यामध्ये टिपिकल पार्कवायटरी अरेंजमेंट ऑफ सेल्स दिसून येते. ओके. सो हे जे काही डिस्क्रिप्शन आपण टीएसमध्ये बघितलेलं आहे ते त्याच्या आन्सरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके. देन नेक्स्ट 6th क्वेश्चन इज दॅट गिव बायोलॉजिकल सोर्स ऑफ कोरिअँडर अलॉंग विथ फॅमिली. कोरिअँडरचा जो बायोलॉजिकल सोर्स आपण बघितलेला आहे तो पूर्णपणे तुम्हाला लिहायचा आहे अलॉंग विथ देअर फॅमिली. ओके. देन नेक्स्ट 7th क्वेश्चन नेम 2 मार्केटेड प्रिपरेशन इन विच कोरिअँडर इज मेन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ओके. सो मगाशी आपण युजेस बघितलेले आहेत त्याच्यामध्ये 2 मार्केटेड प्रिपरेशन्स त्याचे बघितलेले आहेत की त्याच्यामध्ये कोरिअँडर यूज केला जातं. सो त्या 2 मार्केटेड प्रिपरेशनचं इथे तुम्हाला नावं लिहायची आहेत या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये. ओके. 8वा क्वेश्चन आहे ड्रॉ वेल लेबल डायग्रॅम ऑफ मॅक्रोस्कोपिकल डायग्रॅम ऑफ कोरिअँडर फ्रूट. ओके. मॅक्रोस्कोपिकल डायग्रॅम म्हणजे काय तर त्याची मॉर्फोलॉजिकल डायग्रॅम. ओके. सो आपण मॉर्फोलॉजिकल डायग्रॅम बघितलेली आहे स्टायलोपॉड, प्रायमरी रिजेस, सेकंडरी रिजेस, त्याच्यानंतर मेरिकार्प रिजन आहे, क्रिमोकार्प रिजन आहे. ओके. स्पेडिसेल आहे. ती जी मॉर्फोलॉजिकल डायग्रॅम आपण त्याची बघितलेली आहे त्याचं तुम्हाला इथे डायग्रॅम काढायची आहे. ओके. 9th क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज पेरिकार्प एनलिस्ट क्लासेस ऑफ पेरिकार्प. ओके. पेरिकार्प म्हणजे काय आणि त्याचे डिफरंट क्लासेस कोणते कोणते आहेत. पेरिकार्प म्हणजे काय तर मेरिकार्प जे आहेत ते टुगेदरली त्याला आपण पेरिकार्प म्हणतो आणि पेरिकार्प आहे ते 2 मेरिकार्प जेव्हा एकमेकांना जॉईंट होतात तेव्हा पेरिकार्प फॉर्म होतं. ओके. सो ह्याचा आन्सर तुम्हाला सर्च करायचा आहे आणि ते तुम्हाला इथे जर्नलमध्ये लिहायचं आहे. ओके. आणि लास्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे या एक्सपेरिमेंटमध्ये व्हॉट इज मोड ऑफ ॲक्शन ऑफ कार्मिनेटिव्ह ड्रग्स. कार्मिनेटिव्ह ड्रगची मोड ऑफ ॲक्शन काय आहे म्हणजे ते गॅसेस बॉडीमधून एक्सपेल आउट कोणत्या मोड ऑफ ॲक्शनने करतात ते तुम्हाला सर्च करायचं आहे. ओके. आणि मग तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर इथे लिहायचं आहे. ओके. सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. सो त्याच्यामध्ये आपण कोरिअँडर फ्रूटचं मॉर्फोलॉजिकल आणि मायक्रोस्कोपिकल स्टडी केलेला आहे अलॉंग विथ द सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, युजेस, द सबस्टिट्यूट, टीएस मेकिंगची प्रोसिजर बघितलेली आहे. त्याचं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केलेले आहेत. मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या आहेत. स्टेनिंगच्या टेस्ट बघितलेल्या आहेत. त्याचं ऑब्झर्वेशन टेबल आपण फिलअप केलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण फायनल कन्क्लुजन काढलेलं आहे. ओके. सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जर तुम्हाला कोणता पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.